पैसे मागितले व्यवहाराबाबत मी कशी द्यायचं बोललो. 1 महिन्यात मी आलो होतो हां पैशाच्या मी व्याजाने काढून दिलेले पैसे आणि तिथून मागितलेले तुम्ही आता द्यायला म्हणजे आता घर पण दाखवत पोचवा. तू लोकांकडनं घेऊन त्याला दिले. हां आणि माझ्याकडचे पण दिले. म्हणजे घर पण म्हणजे टाळाटाळ करतात म्हणजे जर घर दाखवायला पण टाळाटाळ करतात. आता दुसरीकडे घेतलं बोलतात म्हणजे फॅमिलीचं खूप व्याज मी भरले. तुझ्याकडे पुरावा आहे तुम्ही त्यांना पैसे दिले म्हणजे पुरावा तसा नाही आहे. मग असं बँकेचं हे म्हणजे नाही पण फक्त माझ्याच बँकेतून काढलेलं फक्त बाकी त्याचा पुरावा काय नाही लेखी वगैरे असं काय नाही. मग ह्याच्यात कसं आता त्या लोकांनी पलटी मारली तू काय करशील. नाही माझ्या बहिणीला आणि वगैरे असं घेऊन गेलो त्यांच्याकडे ते आम्ही देतो बोलले ते माझ्या शाळेने रेकॉर्ड केलं असं जे बोलले देतो आम्ही घेतलं याच्याकडनं असं ते रेकॉर्ड केलं आहे म्हणजे बघ बाबू ते रेकॉर्ड केलं आहे ना. एक पुढचं मी तुला सांगतो जर तू पोलीस कंप्लेंट केलीस आणि पुढे वार्ता गेली तर ते लोक हे पण बोलू शकतात की या लोकांनी आम्हाला पहिलं मारहाणी केली आणि आमच्यावर दबाव टाकला म्हणून आम्ही रेकॉर्ड केलं. मग काय करशील. नाही त्यांनी म्हणजे त्यांना माहिती नाही रेकॉर्ड केली माझ्या शाळेने रेकॉर्ड केलं. मी पुढचं बोलतोय तुला जर तू पुढे पाऊल उचललास पोलीस कंप्लेंट झाली हे काय झालं तर ते लोक हे पण बोलू शकतात की रेकॉर्ड आम्ही दबावावर केलं. समज मागते असं कसं बोल किती दिले. 10 लाखाचं होती थोडे थोडेसे 10 लाखाची होती तर म्हणजे माझी व्याजाची भरून देऊ 10 लाख थोडी थोडी दिली. ते पण बायकोचे प्रावधान फंडाचे पण थोडे म्हणजे व्याज भरत गेलो मी. पण बाबू कोणत्या मुद्द्यावर दिले तू त्याला. मुद्दा असं काय नाही मग काय म्हणून मागितले. म्हणजे आमच्या इथे राहत होते ते केरळामध्ये आहे ते तेलगू त्याच्या मुलाला दिले नाही त्याच्या मुलगा पण फोन उचलत नाही. कोण आहे तेव्हा ना पूजा करतो तुझी नाव घेतलं जर म्हणजे दिवशीचं पूजा करतो तेव्हा नाव घेतलं खरं जेव्हा आम्ही आमचं म्हणजे सर आम्ही जेव्हा गाव सोडून दुसऱ्या गावात आलो ना तेव्हा खरं जेव्हा आमच्या कोणाला म्हणजे याला पण माहिती म्हणजे डिकोल म्हणून गाव तिथून आम्ही ते काळसा गावी येतात खरं पुढे जेव्हा तर आता मी रवळनाथच सगळे म्हणजे आमचे रवळनाथच बाबू तो तर बसलाय तो तर बोलतो हा मला कधी श्रीफळ पण नाही मिळालेलं. तू काय बोलतो माहिती नाही म्हणजे पहिला बाबू रवळनाथ तिथे बसलाय हा बघ तो तर बोलतोय की हा मला श्रीफळ पण नाही दे. दरवर्षी जर मी गावी बायको गावी जातो त्या देवळात जातो तिकडे आणि इथे दर दिवस मी नाव घेतो देवळात जाऊन काय करतोस. तिकडे नारळ देतो म्हणजे गावी गेलो त्याच्या देवळात जाऊन नारळ देतो. तू ठेवतो नारळ स्वतः तुझ्या हाताने. हो म्हणजे तिकडे जे पुजारी असतात त्यांच्याकडे देतो त्यांना बोलतो. हो ते लोक तुझं नाव घेतात की या व्यक्तीने श्रीफळ दिलंय म्हणून. मी पण असतो बरोबर आणि बाबू तू जिथे श्रीफळ देतोय ना ते जागृत स्थान नाही आहे. त्या लोकांनी असंच बसवलं आहे ना जागृत नाही आहे ते. आमचं एवढं मला म्हणजे असं काय माहिती नाही पण त्या देवळात म्हणजे असं आम्ही पूर्ण कुटुंब गेलो ना तिकडे जातो आम्ही तिकडे घराण्याच्या नारळ आमच्या मी वैयक्तिक गेलो तर वैयक्तिक आम्ही दोघं जातो वैयक्तिक जातो मी एकटा गेलो तर एकटा. पण आमचं ग्रामदैवत ब्राह्मण देवत असतं जे कुलदेवत ब्राह्मण ते पण आम्हाला म्हणजे असं नव्हतं माहिती घरच्या ना जे पूर्वज हे आहे ना काका त्यांना विचारलं काका ते पण होतात की नक्की आम्हाला असं हे माहिती नाही पण हे लोक रवळनाथच कुलदेवत असं मानतात आणि खरं आमचं गावदेवत ब्राह्मण.
वार येतं का तुझ्या? तिच्या म्हणजे एकदा आम्ही ते एका दरबारात गेलेलो तेव्हा एकदाच आलेलो तेव्हा गेल्या वेळी तुम्ही बोला ना बायकोला घेऊन यायचं आम्ही तिथे जायचं तेच का? एकदा फक्त आलो होता म्हणजे एवढं काय अंग फक्त सगळं आणलं एवढ्या म्हणजे एवढ्या वर्षात आलो 20 वर्ष 22-23 वर्ष झाले लग्नाला ते तर बोल ना. चल घेऊन ये लवकर. हे घेऊन ये. हे घेऊन ये. कोण आहे घेऊन ये. हे घेऊन ये लवकर घेऊन ये. कर बघ. कर पुढे कर कोण आहे. कर पुढे लवकर. कर पुढे लवकर लवकर कर. कर लवकर. कर लवकर लवकर कर पुढे. खरी जड इथे आहे. खरी जड इथे लपून बसली आहे. तर काय लवकर बाहेर. महिषासुरमर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिते बये दारुघर 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 दारियुगामी आई कधीचा कांजून गेलो पार सांग भवानी तुझ विनामा कोण असे आधार काय पटपट चाल लवकर. दारुघर बया 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 महिषासुर मर्दिनी जगदंबा तू शेरावारी शोधू कुठे कसा पुढा मी नाथ तुझे अवतार. बोल नाव बोल. बोल लवकर नाव बोल तुझं. बोल नाव बोल. काय नाव तुझं. अजून काय नाव आहे. ज्योतिका. मुला माहेर ज्योतिषा म्हणजे आमच्या गुलाब माहेर हे डुलणाऱ्याचं नाव काय आहे? डुलणाऱ्याचं नाव काय. हा पण डुलतं कोण आहे. कोण डुलत.
डुलताय? ज्योती डुलते आहे? मग कोण डुलतंय? बोल लवकर, पटपट बोल. बोल. माते पकड लवकर, पकड लवकर, लवकर पकड. आण पुढे, आण पुढे लवकर. संसार केला काय नाही तुझ्या बरोबर व्यवस्थित? बोल. हो हो आहे. मला म्हणजे असं 20 वर्ष झाली मूळ नाही झाला मला, पण आता म्हणजे काय असं म्हणजे हे पण नाही आमचीच बरेच प्रयत्न केले आम्ही म्हणजे यासाठी डॉक्टर म्हणजे डॉक्टर वगैरे केले पण काही नाही. 21 वर्ष झाली काय तक्रार नाही. अजून किती वर्ष राहणार आतमध्ये? असंच राहणार आतमध्ये? हिच्याच बरोबर जायचंय? हिच्याच बरोबर जायचंय? बाबू तू जे पैसे दिलेस ना ते असेच उचलून नाही दिलेस तू. तुझ्यावर करणी केली आहे त्याला पाहिजे. त्यांच्या घरी गेलो तर मला असं चहा वगैरे द्यायचे ते चहा पाणी वगैरे असं त्याची काय आशा आहे कारण ते म्हणजे आता घरी वगैरे बोलवतात आता म्हणजे अजून तर एवढं वर्ष झालं त्यांनी घर दाखवलं नाही पण पूर्ण केलं पूर्ण बोलतात की बदलला म्हणजे घर बदललं आहे आम्ही दुसरं घर गेलो दाखवतो. आता सोमवारी रविवारी बोलवलं पण रविवारी जाता येणार नाही आम्हाला सोमवारी बोलवलं घर दाखवतो. एरिया वगैरे माहिती आहे त्यांचं म्हणजे तिथे आता मुलगा कॉलेजला आहे तिथे कामाला आहे तिथं कॉलेज माहिती आहे म्हणजे तिथे कामाला आहे तिथे जाऊन वगैरे असं काय पोलीस कंप्लेंट का नाही केली? मेवना वगैरे काय बोललं की पोलीस कंप्लेंट तुला तुला हे करतील तू कसे घरातले असे पैसे करून दिले तुझे काय प्रूफ काय तुझ्याकडे प्रूफ काय आहे? मग ते लोक तो होता ते लोक नाही बोलत नाही असे द्यायला नाही बोलत नाही मुलगा देगा म्हणजे फोटो घे. द्यायला नाही बोलत नाही देणार पैसे आता मध्ये दिवाळी किंवा थोडा देगा ते असे हे करत गेले ना की मला द्यायला म्हणजे असं आता हेच होत गेलं की देऊया आता मी कोणाची देतोय माझी देतो की माझ्या बायकोचे प्रायव्हेट फंडाचे ते देतोय बहिणीचे देतोय हे मला शुद्धच नाही राहिली. बहिणीचे पण मिस्टर वारले ना तिथे सर्व्हिस देते. हा तर तिचा आताचा फोटो नाही आहे. फोटो कधीच आहे म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वीचा आहे. त्यांची ती मुलगी आहे ना एक ती आमच्या इथे बाजूला राहत होती भाड्याने राहत होती.
बाबू असेच पैसे नाही निघणार, पोलीस कंप्लेंट तुला करावीच लागणार. कारण तू जर त्यांच्यावर प्रेशर टाकलं ना हां. तर ते लोक मारहाणीवर उतरतील. त्याच्यावर ते लोक तुझ्यावर भांडण करायला येतील. हां. मग तुला त्याच्या पोलीस कंप्लेंट करावीच लागणार. उघड डोळे. अच्छा, कोणी राजकीय व्यक्ती जसं माझ्या ओळखीचे आहे तर टाकून त्यांना दिलं तर असं नाही करणार. काय करतो तू? हां. ओळखीचा कोण आहे? हे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय रवी म्हणून असं आहे. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष, घेऊन जा. चांगले संबंध आहेत. हा मग घेऊन जा, सगळं सांग आणि घेऊन जा की असं सहाय म्हणून माते. बांगलामुखी आईला अर्धास लाव, जप करून देते. बदलांचे हा बेटा, हिचं शरीर पहिल्यापासून असं आहे. हो. आता जरा म्हणजे माझी बहीण किंवा नवरात्रीचं आमच्याकडे आहे ना, तर मी कामाचं जरा जास्त तिला, कारण तिचा मुलगा पण आहे ना, तर तिला शाळेत नाही, ती कुठे कधी कामाला जाते ना, ते तिला शाळेत नाही, शाळेत आणणं, परत घरचं करायचं. आणि ते घराचं बोलून ना, आम्ही मला घर बांधायला येत नाही, तर बोलून तुमच्या अंगात कोणी येते काय असं तुम्ही विचारलं ना, तेव्हा आधीला घेऊन घर बांधायची येत होत नाही, त्या योजना पडायला हे व्हायला लागलं. स्वप्नात काय दिसतं? हो, मला हे तलाव दिसतं. मी ते काय तुम्हाला आता सांगणार होतं, तर हे दिसतं पाणी तलाव आणि पोहतोय त्याच्यात, म्हणजे बरेच वर्षापासून ते होते. आणि कुठे ती घंटावली देवळात तर आमची भगवती माता माझ्या आजोळची देव आहे ना, तिच्या देवळातली घंटावली असा म्हणजे हे होतं. कुठे मात्र म्हणजे स्वप्नात होतं मोठं तलाव दिसतं, मी तिथे पोहत जातो, पोहतोय. पहिल्या वेळी जायचं पण पोहत जातो. व दरबारातलं तेल घेऊन जा. ठीक आहे. घरच्या तेलामध्ये जे दिव्याचं तेल आहे ना, हां. त्याच्यात हे तेल मिक्स करायचं आणि त्याच्याने दिवा लावायचा. ठीक आहे. हां. आणि हिला घेऊन 7 हाजरी लाव दरबाराची. इथे हां, 7 हाजरी लावायची दरबाराची. हिला घेऊन यायचं. ठीक आहे. बाबू हे इथं आतापासून नाही, इथं माहेरचं आहे. हो. माहेरपासून आहे. आणि माहेरच्यांनी लक्ष दिलं नाही. तुझ्या माहेरी पैशाची खूप चणचण होती ना. तुमच्या अंगात कसं आहे, फक्त एकदाच आले होते. मी तुम्हाला बोललो ना, ते आगामी एका दरबारात केलं. बाबू पूर्ण हे करून ठेवलेलं आहे. फक्त शक्ती नाही, अजून बरंच काय काय आहे.